त्यामुळे गल्लत होती. एक आता वेगळा प्रश्न विचारते या विषयाला सोडून. भारतामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्यावर नेहमीच बोललं जातं, पण अनेक वादविवाद होत असतात. एक खूप महत्वाचा विषय खूप चर्चेला जातो किंवा गंभीर विषय म्हणूयात आपण त्याला, लव्ह जिहादवर अनेक प्रकरणं समोर येतात, त्यावर वाद होत आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? मौलवी म्हणून लव्ह जिहादकडे कसे बघता तुम्ही? बघा, लव जिहाद, तथाकथित लव जिहाद, खरं म्हणजे हा जो प्रकार आहे, हं, तो जिहाद म्हणजे काय आहे हं, हे महत्वाची गोष्ट आहे. जिहाद ही इबादत आहे, म्हणजे उपासनेचा प्रकार आहे तो, हं. की सत्यासाठी असत्याच्या विरोधात केलेला संघर्ष म्हणजे जिहाद. म्हणजे इमाम हुसैन यांनी जिहाद केलेला आहे बरोबर. आणि ते समोर मुसलमान होते. म्हणजे हे पण आहे की बा काफिरा त्यांच्यासमोर. म्हणजे नॉन मुस्लिम यांच्या विरोधातच जिहाद करायचा असे नाही. हं, हं. समोर जे आहे ते अल्लाहू अकबर म्हणणारे होते. बरोबर. अल्लाहू अकबर म्हणून इमाम हुसैन यांच्यावर हल्ला केला. हं, तर सत्यासाठी असत्याच्या विरोधात केलेला संघर्ष किंवा युद्धाची जी पहिली आयत आली कुराणामध्ये की वकातिलून फी सबीलिल्लाह हत्ता ला तकुन फितना, म्हणजे तोपर्यंत युद्ध करा जोपर्यंत फितना, फितना म्हणजे आतंक, आतंक संपत नाही तोपर्यंत युद्ध करा. म्हणजे आतंकवादाच्या विरोधात जे युद्ध असतं त्याला जिहाद म्हणतात. लोकांना वाटतं की बा जिहाद म्हणजे आतंकवाद आहे. हं. म्हणजे लष्करामध्ये सरकारी सैन्यामध्ये भरती होऊन सत्यासाठी असत्याच्या विरोधात लढलं जातं त्याला जिहाद म्हणतात. ही उपासना आहे, मानवतेची सर्वोच्च उपासना आहे. हं, त्या उपासनेचा लव म्हणजे हं, अशा प्रकारचा लव नाही, त्याला लफडं म्हणतो. माफ करा, मी फार जो आहे तो वेगळा शब्द वापरतोय, हं, परंतु हे लफडं करणं हराम आहे. मध्य प्रदेश सरकारनं 7 वर्ष शिक्षा दिली, मला वाटतं महाराष्ट्र सरकारनं त्याला 10 वर्ष. इस्लामी सरकार जर असतं हं, भारतामध्ये तर मृत्यूदंड दिला असता. लग्नाच्या आधी अशा प्रकारचा व्यभिचार करणं, शारीरिक संबंध ठेवणं हे हराम आहे. हं, याला दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा आहे, परंतु दोघांना. म्हणजे ते जर क्राईम असेल हं, तर एकाला नाही ना, फक्त मुलाला नाही. हं, हं, मुलगा आणि मुलगी दोघांना शिक्षा द्या. हं, परंतु मुलगा आपल्या जातीचा असला तर ठीक आहे, हं, दुसऱ्याची मुलगी आणायची. हं, परंतु मुलगी आपल्या जातीची असली तर नाही. हे 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 हा जो दुटप्पीपणा आहे ना तो हं, नाही. हं, हं, त्याला आधी अरब राष्ट्रामध्ये अशा प्रकारे व्यभिचार जर कोणी केला हं, त्याला मृत्यूदंड दिला जातो. हं, परंतु हा जो भेदभाव आहे हं, तो व्हायला नको आहे. हं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे, हं, मुलगा मुलगी निवडण्याचं. हं, इस्लामने स्वातंत्र्य दिलेलं आहे. हं, म्हणजे एका मुलीनं कंप्लेंट केली बापा पैगंबराकडे की माझ्या बापानं माझं लग्न जबरदस्ती लावून दिलंय. हं, हं, पैगंबरांनी सांगितलं तुला कोणता मुलगा पसंत आहे सांग, मी लग्न लावून देतो. हं, परंतु मुलीने सांगितलं की नाही, आता मला माझ्या वडिलांच्या याच्यावर मी हे आहे. हं, परंतु मला सिद्ध हे करायचं होतं की या बाबतीत आई वडिलांचा जे आहे ते हस्तक्षेप नको, बरं. मुलीला तो स्वतः निर्णय घेऊ द्या. म्हणजे इतकी पुरोगामी 1400 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी, इतकी पुरोगामी गोष्ट हं, ती आहे. तर शारीरिक संबंध ठेवू नका, व्यभिचार करू नका.